मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री स्वामीनारायण भगवान, श्री राधाकृष्ण देव, श्वेत द्वीपपती भगवान श्री वासुदेव, भगवंताचे सर्व स्वरूप, सर्व स्वरूपांच्या चरणी वंदन. पवित्र श्रावण मास अंतर्गत श्रीमद सत्संगी जीवन कथा उपस्थित सर्व भक्तांना जय श्री स्वामीनारायण. काल आपण धर्मदेव भक्तिमातांना अश्वत्थामाच्या माध्यमातून जो त्रास झाला ती कथा श्रवण केली होती. भगवंताच्या माता पितांनाही त्रास झाला, भगवंतांनाही त्रास झाला. या पृथ्वीवरती सामान्य माणूस असो की स्वयं भगवान असो, ते येतात तेव्हा त्यांना इथे दुःख होतं, त्रास होतो. कारण भगवंत आपल्याला सांगतात की मला जर त्रास होत असला तर तुम्हाला होणारच आहे. कारण संसाराचं नावच दुःखमय आहे. संसार हा फक्त दिसतो सुखमय पण आहे दुःखमय. वारकरी संप्रदायामध्ये खूप सुंदर उदाहरण दिलं जातं या संदर्भात की एक स्त्री स्नान करायला गेली, तिच्या कंठामध्ये सोन्याचा हार होता. स्नान करीत असताना तिला झालं की स्नान करीत असताना कदाच पाण्यामध्ये वाहून जाईल म्हणून तिने तो हार काढला आणि बाजूला ठेवला. तेवढ्यात एक पक्षीने पाहिलं की काहीतरी चमकणार वस्तू पडलेली आहे. त्या पक्षाला वाटलं की खाण्याचं असेल काहीतरी. आकाशातून त्याची नजर होती आणि बाज सारखा विशाळ पक्षी एक येऊन तो चमकदार म्हणजे हार होता त्याला उचललं आणि एक झाडावरती जाऊन त्या हाराला घेऊन तो पक्षी बसून गेला. आता तिथं काही खाण्याची वस्तू नव्हती. मग पायांमध्ये दाबून तो पक्षी झाडावरती बसला आहे. आता तिथूनच गावाची गटर जात होती. आता गटर कोणाला म्हणतात तुम्हाला माहितीच आहे. आपल्या जळगावमध्ये हे जे स्मशानभूमीच्या बाजूला वाहते गटर नाहीये बरं, ही नदी होती. हा, ही नदी होती. या त्या नदीचं नाव मी विसरलो, पण धीरे धीरे शहराच्या मध्यभागी आल्यामुळे शहराचा पूर्ण घाण पाणी त्यात काढलं गेलं म्हणून ते गटर झाले. बाकी होती नदी ती. नदीचा प्रवाह होता तो. तर पावसाळ्यामध्ये त्या दिवसांमध्ये ते व्हायची. तर तिथे गटर एक खालतून जात होती. आता घाण सर्व खालते बसून गेली होती आणि स्वच्छ पाणी पण गटर मधून वरतून वाहत होतं. एक कंजूस शेठ तिथून निघाला. शेठ सर्व कंजूस राहतात. हा, ते ते हिच्यातून सुटत नाही मनातून लवकर. तर कथा अशी येते दरवेळेस की शेठ सर्व कंजूस राहतात आणि शेठानी सर्व उदार राहतात. तर तो एक कंजूस शेठ तिथून निघाला. त्याने पाहिलं, आता तो गटर मध्ये पाहत पाहत चालला होता कारण तो होता कंजूस, तिथून बी काहीतरी भेटून जाईल. त्याने पाहिलं की गटर मध्ये सोन्याचा हार. आता हार कुठे होता? झाडावरती होता, पण त्या हाराचं प्रतिबिंब हे गटर मध्ये पडत होतं. आणि त्याने आता तयारी केली, एक उडी मारू आणि 1 करोडचा हार हाताच्या याच्याप्रमाणे तर करोडचा होईलच. दिवसेंदिवस वाढतच चाललाय भाव, काल परवाही वाढलेला होता. तर त्याने
चांगले मस्त कपडे घातले होते, पण हार पाहिला म्हणजे स्वतःला थांबवू शकला नाही आणि त्या गटरमध्ये उडी मारली आणि सर्व मसालेदार पदार्थ मग कानात, तोंडात, नाकात सर्वीकडून गेले. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, की संसारही दिसतो सुखमय, पण आहे दुःखमय. आम्हालाही अनेक आता शाळा, कॉलेजमध्ये किंवा कोणी इथे आलं, आपण जर थोडं बोललं, तर कोणी कोणी समोरूनच विचारतं, की "तुम्ही हे लाल कपडे कसे धारण केले? मग तुम्हाला असं वेगळं नाही वाटत का?" पण खरोखर हृदयापासून जर एक गोष्ट सांगायची झाली, तर तुमचे दुःख पाहून आम्हाला असं वाटतं, की बरा आहे हा वेश. केवढं सर्व सहन करावं लागतं. मधल्यामध्ये एकतर कमवून आणणं आहे, ते तर आहेच. चला, ते तर मेहनत तुम्ही करताय, तेवढी मेहनत तर आम्ही सत्संगासाठी करतोच आहे. कित्येक वेळी तुमचं तरी 5-6 वाजले म्हणजे ऑफिस बंद होतं. आपलं ऑफिस तर केव्हा पण चालू होऊन जातं. ते तुम्ही हालत केव्हा पाहिजे असते, कथा वेळेस हालत पाहिजे असते. जर आयोजन पण तुम्हाला करणं आहे आणि कथाही तुम्हाला करणी आहे, तर तुम्ही असं समजा, की 6 महिन्याची मजुरी एकच वेळा होते. तर हे सर्व पाहूनच आपल्याला असं वाटतं, की बरे आहे आपण यापासून दूर. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये छान उदाहरण दिलेलं आहे, की त्या सोन्याच्या हार समान वाटणारं हे हा संसार आहे. कथानंतर. तर धर्मदेव भक्तिमातांना पण अतिशय दुःख सहन करावे लागले. भगवान स्वामीनारायणलाही दुःख सहन करावे लागले. म्हणून यातून आपण असं समजावं, की आपल्याला पण यामध्ये दुःख येणार आणि येणार. कोणाला कमी प्रमाणात येतील, तर कोणाला जास्त प्रमाणात येतील. तर पूर्वी झालेल्या दुःखांनी त्यांच्या महापुरुषांच्या जीवनातून हे समजायचं, की त्यांनी त्या समयी स्वतःचा जो विचार होते, जे त्यांच्यामधली भक्ती होती किंवा अध्यात्मकता होती किंवा श्रद्धा होती ती सोडली नाही. एक तीता नावाचे भक्त होते. गावामध्ये एकूण ते एक भक्त होते. गाव लोकांनी विचार केला, की हा नवीन संप्रदाय गावामध्ये घेऊन आला. एके दिवशी संध्याकाळी रिकामे गाव लोक मोबाईल नव्हता, टीव्ही नव्हता, की कूलर नव्हते, सर्व रिकामे पडलेले. तिता भगतला पकडलं, अर्धटक्कल केलं. त्यांच्या कंठामध्ये टमाटे, मिरच्या, वांगे असा एक हार तयार केला, कंठात घातला. एक गाढव पकडलं, गाढवावरती उलटं बसवलं आणि पुऱ्या गावामध्ये सवारी काढली. पण तिथा भक्त होते, ते भगवंताचं नाव घेत, 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 घेत गाव लोक दगड मारायचे, कोणी शिव्या द्यायचे. पण तिथा भक्ताला असा आनंद होता, की चला या कारणानं तर या कारणानं, पण लोकांना कळतं तर खरी स्वामीनारायण भगवान आहे किंवा स्वामीनारायण भगवंताचा भक्त या गावामध्ये आहे. त्यांच्या डोक्यामध्ये भगवान स्वामीनारायणची छबी तर उभी होते. आणि संध्याकाळी जेव्हा रात्री वेळ झाली, सर्व गाव लोक घरोघरी गेले. कंठातला हार घरून जो भाजीपाल्याचा होता, तो घरी घेऊन गेले. स्वतःच्या पत्नीला सांगितलं, की 2-4 दिवस आता भाजीपाल्याची चिंता करू नको. हे मस्त भाजीपाला आलेला आहे ताजा-ताजा. तर त्या गाढवावरती बसवणं, अर्धटक्कल करणं, पुऱ्या गावाने शिवीगाळ करणे, केवढा अपमान होता. पण त्यांना होतं, की माझा कोण अपमान करताय? या शरीराचा अपमान करताय आणि हे तर जळून जाणारं शरीर आहे. मला तर माझ्या आत्म्याचं कल्याण करायचं आहे. असा भाव या भक्तांच्या हृदयामध्ये कायम राहिला. वचनामृतमध्ये भगवान म्हणतात, जर तुम्ही भगवंताचे भक्त झाले असाल, तर तुम्हाला नक्कीच दुःख येईल. जसं प्रल्हादला आलं, ध्रुवाला आलं, तर तुम्हाला पण नक्कीच येईल. म्हणून तुम्ही जर भक्त झाले आहात, तर तुम्हाला दुःख आल्याशिवाय राहणार नाही. ह्या स्तुतीमध्ये काल धर्मदेवांनी भगवंताच्या प्रागट्यावेळेस स्तुती केली आहे. त्यामध्ये मला एक श्लोकाचा अर्थ खूप आवडला. त्यामध्ये धर्मदेवांनी खूप सुंदर भगवंताची स्तुती करताना असं म्हटलं आहे, की कोणी संत प्रसन्न झाले, कोणी देवता प्रसन्न झाला, कोणता मंत्र सिद्ध करून टाकला.
तरी पण जीवनामध्ये जेवढं सुख येत नाही, तेवढं सुख एक भगवंताची जर कृपा झाली, तर करोडो पटीने सुख जीवनामध्ये येत असतं. म्हणून कुठेही न धावता भगवंताची कृपा आपल्यावरती व्हावी, अनुग्रह व्हावा, त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आता सामान्य जर तुमच्या आवडतीचं मला व्हायचं असलं, तर मला काय करावं लागेल? मला तुमचं आवडतीचं व्हायचं असलं, तर तुम्हाला जे आवडतं ते मला करावं लागणार. तुम्हाला जर इडली सांबार आवडत असला, तर मला तुम्हाला इडली सांबार खाऊ घालावा लागणार. तुम्हाला समजून घ्या, भजन ऐकणं आवडत असलं, तर मला भजन तुम्हाला ऐकवावं लागेल. तुम्हाला जर स्वच्छता आवडत असली, तर आपल्याला मंदिर स्वच्छ ठेवावं लागणार. तुम्हाला जे आवडतं आहे तसं जर कोणी करत गेलं घरामध्ये पण, तर 2 मुलं असले, तुमच्या सर्वांच्या तर एकच एक आहे. एकाचे पण 2 नाहीये. सिंगल व्यक्तीचे 2 मुलं नाहीये. सर्वांची एक एकच आहे. काल ते एक गावाचे आले होते हरिभक्त. म्हटलं तुमच्या गावाचे असं म्हणतात, की सर्वात जास्त संत आतापर्यंत झाले. पण शेवटच्या 25 वर्षात सांगा म्हटलं किती संत झाले? म्हणे एक पण नाही. म्हटलं तुम्हाला सर्वांना एक एक मुलगा आहे म्हणून एक पण झाला नाही. शेवटच्या 20 वर्षांमध्ये जर आपल्या खानदेशामधून पाहायला गेलो, तर खूप कमी संख्येने 2 मंडळ जर सोडले, खूप कमी संत आपल्या या प्रांतातून आता झाल्या. येणाऱ्या 50 वर्षामध्ये तर खूप कमी संख्या होऊन जाईल. तर तुम्हाला जे आवडत आहे तसं जर केलं, तर तुमच्या आवडतीचा तो मुलगा ठरेल. तर भगवंताची कृपा जर आपल्यावरती करवायची असली, भगवंताची दृष्टी आपल्यावरती पडेल असं करायचं असलं, तर काय करावं लागेल? तर भगवंताला जे आवडतं, ते आपण करायला पाहिजे. भगवंताला काय आवडतं? तर भगवंताला पहिलंच भगवंताला स्वतःचा भक्त खूप आवडतो. तर आपण आप जे भगवंताचे भक्त आहेत, त्यांच्या सोबत आपण संबंध ठेवायला पाहिजे. त्यांच्या सोबत आपण चांगला व्यवहार ठेवायला पाहिजे. त्यांची आपल्याने होईल तेवढी आपण सेवा केली पाहिजे. तर भगवंताच्या भक्तांची जर आपण सेवा केली, तर भगवंताला ते खूप आवडत असतं. एक खूप प्रसिद्ध उदाहरण आहे. भगवंताचे भक्त होते झिणाबाई. तर एक बाजूच्या गावामध्ये एक हरिभक्त बिमार पडले. मुलांनी सेवा केली नाही, तर ते जिणाबाई जाऊन त्या हरिभक्ताला घेऊन आले. 3 मजूर भेटले, चौथा भेटला नाही, तर चौथा माचा स्वतः उचलून घेऊन आले. एक वर्षभर सेवा केली. एके दिवशी त्यांना सर्दी झाली. बहिणीने मिरे दिले नाही, तर जीवनपर्यंत बहिणीशी बोलले नाही. तर प्रसंग असा घडला, की भगवंताचे भाऊ होते, लहान भाऊ इच्छाराम. इच्छाराम वारले तरी सुद्धा भगवंतानी खांदा दिला नव्हता. पण जिणाबाई वारले तेव्हा भगवंतांनी एकमेव कोणाला खांदा दिला असेल हरिभक्तांना, तर जिणाबाईला दिला. मुक्तानंद स्वामींनी विचारलं, तर भगवंतांनी सांगितलं, मला भक्त माझा खूप प्रिय आहे आणि यांनी माझ्या भक्तांची सेवा केली. म्हणून भगवंताचा भक्त आहे, भगवंताला खूप प्रिय आहे त्यांची सेवा करणे. भगवंताला तुम्ही त्यांच्या समोर तुमचा कंठ कसा पण असला, तुम्ही त्यांना भजन ऐकवा, तर ते भगवंताला प्रिय आहे. तुम्ही कथा श्रवण करा, तर ते भगवंताला प्रिय आहे. तुमच्याने होत नसलं तरी सुद्धा तुम्ही हातामध्ये झाडू घेऊन भगवंताचं घर स्वच्छ करा, तर ते भगवंताला प्रिय आहे. तर भगवंताला प्रिय होण्यासाठी, त्यांचा अनुग्रह आपल्यावरती करण्यासाठी आपण हे तरी अवश्य केलं पाहिजे. मग त्यामध्ये कोणतंही आपलं पद किंवा आपलं वय हे आड यायला नको. करायला पाहिजे. आता मला पण ऑपरेशन माझं वर्ष झालं आहे. पण तरी पण आता तुम्ही काल पाहिलं असेल इथे किती असं होतं. पण सर्वांनी आपण एक जण करा, म्हणजे बाकीचे 10 जण तुम्हाला हात लावून करू लागत असतात आणि त्याने काय होतं, भगवंताचं मंदिर पण स्वच्छ होतं, दुसऱ्यांना प्रेरणा पण मिळते आणि
आपल्याला जे पुण्य मिळत आहे कदाच 80% त्यांना पण मिळणारच आहे. म्हणून आता वयाने सर्व तुम्ही मोठे आहात. तुम्ही जसं वर्तन कराल, तसं घरातले तर वर्तन करतील, पण तुम्हाला पाहून मंदिरामध्ये पण येणारे हरिभक्त त्याच प्रकारे वर्तन करतील. इथे संध्याकाळी आम्ही झाडतो ना, तर कोणी नवीन व्यक्ती आला असतो, कोणी नवीन महिला असते. पण आमच्या हातामधला झाडू पाहून ते पण सर्व हातामध्ये झाडू घेऊन मंदिर झाडतात. सर्वे झाडतात असं नाही म्हणत नाही. पण 10 पैकी 8 जण तसे निघतात. म्हणून पाहून हे दुनिया शिकते. तुम्ही जर समजून घ्या, ह्या जाळीला इथे कुलप मारायचं सुरू करा. 2 कुलप जर मी आज मारून दिले, तर 10 दिवसानंतर 100 कुलप मारायची इथे प्रथा पडून जाईल. आपल्या काही मंदिरामध्ये कुलूप मारून जाता, काही मंदिरामध्ये दोरा बांधून जाता संकल्पाचा. तर हे जसं तुम्ही करा तसं इथे घडत असतं. तर भगवंताचे आपण इथे ऐकत होतो, की भगवंताच्या प्रागट्य समयीची स्थिती कशी होती. आता पुढे खूप सुंदर इथे 21व्या अध्यायामध्ये वर्णन करण्यात आलं. सुरत मुनी राजा प्रतापशिला म्हणतात, हनुमानजीच्या कृपेने धर्मदेव भक्तिमाता तर घरी पोहोचले, धन समृद्धी त्यांच्या घरी वाढली. पण सर्व असुरांना आता त्रास होऊ लागला. सर्व ज्ञातीमध्ये प्रगट झालेले, जन्माला आलेले जे सर्व असुर होते, ते सर्व असुर विचार करतात, की आता आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आणि अश्विन शुद्ध नवमीच्या दिवशी सर्व असुर एकत्रित झाले. माता विंध्यवासिनी देवीच्या मंदिरामध्ये हजारो बकरी, हजारो जे घेटे होते, मेंढी म्हणता आपल्याकडे, हजारो मनुष्य आणि हजारो जे रेडे होते त्यांना गोळा केले आणि माता विंध्यवासिनींना प्रसन्न करण्यासाठी या सर्व प्राण्यांची त्यांनी बली दिली आहे. त्यापासून मांस तयार करून आणि मांस खाऊ लागले. सर्व जे असुर गोळा झाले होते सर्व दारू पिऊ लागले, मांस भक्षण करू लागले, सुरापान करू लागले आणि तिथे मंदिरामध्ये अयोग्य आचरण करू लागले आहे. आणि हे सर्व करून जेव्हा सर्व स्वतःच्या घरोघरी गेले, रात्रीला या सर्वांचा गुरु कालीदत्त रात्रीला झोपला होता आणि झोपला असताना माता विंध्यवासिनी देवीनी त्याला स्वप्नामध्ये दर्शन दिले. हा, आपण जे काही कित्येक वेळी आपल्याने अपराध घडतात ना, ते आपल्याला आता नाही कळत, दिवसभरात नाही कळत, पण रात्रीला कित्येक वेळी आपल्याला कळतं की नाही हा आपल्याने अपराध झाला. जसं की मला रात्री 11 वाजता झोप येऊनच जाते. रात्री 2-2.5 लोक आलेले. मग रात्री मी विचार केला काय मला तर झोप येऊनच जाते. काल दुपारी झोपला नव्हता. मला सकाळी कळालं. सकाळी विचार करता की आपण महादेवाची पूजा करतो. पण पूजा केल्यानंतर संध्याकाळी ते स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. पूर्ण रात्रीभर महादेव बिलाच्या पानांनीच अजून तसे होते. त्यांच्या माळा वगैरे तशाच होत्या. म्हणून असं घडतं. मायातीतानंद ब्रह्मचारी होते खंभातचे. ते मदन मोहनजी महाराजची सेवा करायचे. आता 200 वर्ष पूर्ण होत आहे. ते एके दिवशी थंडीची ऋतू होती आणि त्या समयी मदन मोहनजी महाराजची शाल सरकून गेली. तर रात्री मायातीतानंद स्वामींना ब्रह्मचारीला झोपच येत नव्हती. त्यांना वाटलं की नक्की काहीतरी सेवामध्ये चूक झालेली आहे. विचार करू लागले, थंडी आहे. कदाच भगवंताची शाल सरकून गेली असेल. गेले तर शाल सरकली होती. ती व्यवस्थित केली आणि तेव्हा झोप लागली. असे अनेक त्यांचे चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये घडले होते. अनेक वेळी असं घडतं, की तुम्ही सेवा करीत असताना तुमच्याने जर काही भूलचूक झाली, तर भगवान तुम्हाला येऊन त्याचे संकेत देत असतात. म्हणून आपण पण या कथेतून बघा, यामध्ये देवी प्रसन्न झाल्या आणि त्यांना शाप दिला. ही कथा वाचत असताना मला एक विचार आला, की आपल्या गावोगावी आपली जी ह्या बाजूची परंपरा आहे, आपल्या सर्वांच्या देवाचा एक दिवस येतो. बरोबर आहे? आणि मला जेवढं कळतं किंवा मी जेवढं पाहिलंय तेवढं मला माहिती आहे, की एक टोपलीमध्ये सर्व देव बंद असतात.
आणि वर्षातून एक वेळा किंवा 2 वेळा, एकच वेळा, एकच वेळा ती टोपली उघडली जाते, 2 वेळा टोपली उघडली जाते आणि त्यांना अंघोळ करवली जाते आणि नंतर त्या दिवशी सर्व जेवण करतात आणि निघून जातात. हा 1 किंवा 2 दिवस आपण वर्षातून पालन करतो. आता हे साधारण तुम्ही या गोष्टीवरती विचार करा. पहिल्यात पहिलं आताच्या काळामध्ये कोणी ती गोष्ट करायला तयार नाहीये. वर्षातून 2 वेळा पण कोणाला सेवा करायची नाहीये किंवा ती देवाची टोपली पण स्वतःच्या घरात ठेवायची नाहीये. हे सत्य आहे. बरोबर? आता आपण काय समजतो, की ते बरं आहे, ते मोठं घर करताय किंवा लहान घर करताय. अशी आपली मानसिकता झालेली आहे. नाही तुम्ही तुमचं घर मोठं आहे, तुम्ही करायला पाहिजे. आपल्याला काय वाटतं, की यात जर काही चुकलं तर आपल्याने अपराध होईल. पण तुम्हाला सांगतो, की तुम्ही नाही करत आहे हाच तुमचा मोठा अपराध आहे. आणि देव वर्षातून अंघोळ करतात, तर ते देवच नाहीये. तुम्ही जर दररोज त्या देवांची प्रेमाने सेवा करत असले, दररोज त्या देवांना अंघोळ करवत असले, तर तरच ते देव त्या मूर्तीमध्ये आहे. बाकी मग ते पंचधातूच्याच मूर्त्या पडल्या आहेत असं समजा तुम्ही. आपण इथे जर एक टाईमाची आपल्याला काही सेवा पूजा चुकली, तर आपल्याला काय वाटतं? भगवान नाराज होतील. तर टोपलीमध्ये तुम्ही बंद वर्षभर ठेवतात. दुसरं, जो सेवा करतोय त्याला फळ नक्कीच मिळणार आहे. चूक झाली तर अपराध लागणार आहे. बरोबर आहे? पण जो नाहीच करत आहे तो तर अपराधीच आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल आपण केलं आणि चुकलं तर आपण अपराधी होऊ. ते गोष्ट सत्य आहे. पण तुम्ही नाहीच करत आहात तर ते तुम्ही सर्वात मोठे अपराधी आहेत. म्हणून ज्यांच्याकडे जे देव असले त्यांनी वर्षभर त्या देवांची अवश्यपणे सेवा करायला पाहिजे. जास्त असले तर त्यांना तापी मैयामध्ये विसर्जित केले पाहिजे. पण शक्य होईल तेवढे देव ठेवावे आणि आपल्याने जेवढी सेवा होऊ शकेल त्या देवांची सेवा करावी. एक तर 100, 200, 300 वर्षांपासून आपल्या पूर्वजांनी ठेवलेले ते देव असतील तर त्यांची तुम्ही सेवा करा. तर ते तुम्हाला सर्वात परिवाराच्या पुढे, गावाच्या पुढे तुम्हाला घेऊन जातील. दुसरं, त्या देवांना आपण काय जेवण करवतो जेव्हा पण 2 दिवस आपण करतो. मला माहिती आहे तोपर्यंत भरीत केलं जातं. बरोबर आहे? आणि ते भरीत पण लसणाचं असतं मला माहिती आहे तोपर्यंत. आता कोणत्या शास्त्रामध्ये किंवा कोणत्या गोष्टीमध्ये सांगितलं आहे, भगवान सांगून सांगून थकले, की तामसी पदार्थ भक्तांनी खाऊ नये. तर भगवान सांगत आहे, तर मग भगवान खातील का? तर ही आली कुठून परंपरा? तर ह्या गोष्टींचा विचार करण्याची सध्या गरज आहे. हे तामसी पदार्थ पाप नाही म्हणत आहे मी, तामसी पदार्थ आहे. बरोबर आहे? त्याने भक्ताच्या जीवनामध्ये सात्विकता भंग होते. तर मग तुम्ही परिवारजन देवाचा दिवस साजरा करत आहात. त्या दिवशी ते तामसी पदार्थ भगवंताला खाऊ घातले पाहिजे का? आणि तोच प्रसाद तुम्ही घेतला पाहिजे का? यावरती विचार केला पाहिजे आणि जर तुम्ही ही परंपरा बंद करून सात्विक भोजन भगवंताला तीच करा. पण ज्या टाकायच्या वस्तू आहेत त्या सात्विक त्यामध्ये टाका. लसूण नको टाका, काजू बदाम टाकाच भरतामध्ये. बरोबर आहे? जर ही परंपरा तुम्ही बदलवली, आपल्याकडे कसं असतं कोण करील ते पाप लागेल मोठं, अपराध होईल. तुम्ही जर हे चेंज केलं तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळेल. तर त्यामध्ये काही घाबरण्यासारखं जे चुकीचं आहे, ते जर आपण योग्य मार्ग दाखवला, तर ते पुढे येणारी परंपरा पण अयोग्य मार्गावरती जात नाही. वर्षांपासून आपण सत्संगामध्ये आहोत, तर एवढी तरी ओपन बुद्धी आपली पाहिजे, खुली बुद्धी पाहिजे, की नाही हे चालत नाही आणि हे चालतं. तर यामध्ये तुम्ही बघा, असुरांना सर्वांना काय वाटत होतं, की देवीला हे सर्व चालतं. पण देवीला चालत होतं का? देवी अतिशय क्रोधित झाल्या. रात्रीला कालीदत्ताला स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, की "तू माझ्या मंदिरामध्ये हे अशा बली दिल्या, म्हणून जा मी तुला शाप देते, की तुझ्याकडे धन, धान्य सर्व नष्ट होऊन जाईल आणि
तुझी सर्व आजीविका पण नष्ट होऊन जाईल आणि वंशासहित तुझा नाश होईल. त्यानंतर सांगितलं की आजपासून जो कोणी अशा प्रकारे मांसद्वारा मदिराद्वारा माझं पूजन करणार, तो पण त्याचा पण वंश पूर्णपणे नाश होऊन जाईल. त्याच्या घरातलं पण धन धान्य हे संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल. त्यानंतर त्याला नरकाची प्राप्ती होईल. हे कालीदत्त, तुझ्या कारणाने हे सर्वचे सर्व कुमार्गावरती जात आहे. म्हणून जा, मी तुम्हाला शाप देते सर्व असुरांना की कौशल देशामध्ये धर्मदेव भक्तिमाता पासून साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रकट होणार आहे आणि बुद्धिरूपी शस्त्राने ते भगवान तुमच्या सर्वांचा विनाश करतील. हा माझा तुम्हा सर्वांना शाप आहे. ते भगवान संपूर्ण पृथ्वीवरती फिरतील आणि संपूर्ण पृथ्वीवरती लपलेले सर्व जे असुर आहे त्या सर्व असुरांचा नाश करवतील. भगवंतांनी शस्त्र तर धारण केले नाही जीवनात, पण लाखोच्या संख्येने जगन्नाथपुरीमध्ये मधल्यामध्ये या असुरांना झगडवून झगडवून तिथे जमा करून मारले. मधल्यामध्ये पण अनेक युद्ध भगवंतांच्या प्रेरणेने झाले. पुढे यामध्ये खूप सुंदर माता विंध्यवासिनी म्हणतात की पुढे तुमचा सर्वांचा मुळासहित नाश होईल. पृथ्वीवरती तुमची जे सहायता करतील त्यांचा पण विनाश होईल. माझा शाप आहे की वायव्य दिशातून एक सफेद तोंडावाले माणसं येतील आणि ते या भरतखंडामध्ये येऊन जे जे असुरी राजा आहे, जे जे सर्व अधर्माच्या मार्गी चालणारे आहे, त्या सर्वांना स्वतःच्या ताब्यामध्ये करतील आणि पृथ्वीवरती शासन करतील. अशा प्रकारे देवीने शाप दिला. रात्रीला कालीदत्तला घाम घाम सुटला, एकदम जागून गेला. सर्व असुरांना गोळा केले. असुरांना सांगितलं की देवी माता आता आपल्यावरती क्रोधित झाले आहे. त्यांना प्रसन्न करण्यासाठी सर्व असुर देवी माताकडे जाऊन आणि नाक घसू लागले, तोंडामध्ये दर्भ घेऊन आणि माताकडे क्षमा याचना करू लागले. तरी सुद्धा माता प्रसन्न झाल्या नाही. शेवटी सर्व असुरांनी निश्चय केला की आता आपण जे सिद्ध केलेले मंत्र आहे त्या माध्यमातून कृत्यांना उत्पन्न करू आणि आपला शत्रू लहान असतानाच त्याचा नाश आपण करून घेऊ. कित्येक वेळी असं पाहण्यात येतं की कुठेतरी कोणाचा मानहानी झाला की तो काय म्हणतो की आता मी त्या मंदिरात जाणार नाही. मला असं अनेक वेळी असं फील होतं की कोणाची प्रवृत्ती थोडीशी बदलली म्हणजे त्याचं मंदिरात येणं बंद होऊन जातं. आपण मंदिरात येत नाही, आपल्याला भगवान मंदिरात बोलवतात. आपली दिवसाची सुरुवात भगवान चांगली करण्यास इच्छुक आहे. आपण म्हणतो एक सुखी काडी पण हालत नाही भगवंताच्या इच्छेशिवाय. तर आपण 10 किलोमीटर वरून मंदिरापर्यंत पोहोचतो, नाहीच पोहोचू शकत. आता सांगायसारखा प्रसंग नाही, पण सांगतो. एक दिवशी मला झालं कंटाळा आलाय, म्हटलं मी चालला आता जळगाववर. मी 1000 वेळा ट्रॅव्हल्सने गेला असेल, 1000 वेळा. एकही वेळा ट्रॅव्हल्समध्ये काही प्रॉब्लेम नाही. ज्या दिवशी मी रात्री 7 वाजता तिकीट केली गाडीत बसला, त्या दिवशी पुरा एसी गाडी होती, एसीच बंद होत. इच्छा देवीपर्यंत पोहोचला आणि तिथून रिक्षा करून रात्री 12 वाजता वापस यावं लागलं मला. म्हणजे भगवंताची इच्छा असली तर तुम्ही गुजरात पोहोचून जाता. भगवंताची इच्छा नसली तुम्ही इच्छा देवी पण पोहोचत नाही. चालला म्हटलं मी वडताला. मला त्या दिवशी कळालं की आपण आपल्या इच्छेने काहीच करू शकत नाही. भगवंताची इच्छा आहे की आपण इथे कथा केली पाहिजे, आपण इथे राहिलं पाहिजे, इथे सत्संग प्रचार केला पाहिजे, यामध्ये आपलं हित आहे. त्याचप्रमाणे तुम्ही इथे मंदिरात येतात किंवा तुम्हाला मंदिरात येण्याचे विचार येतात तर तुमच्यावरती भगवंताची कृपा आहे असं तुम्ही समजलं पाहिजे. काहींना नाही नाही, मग तिथे तर जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून तर मी सर्वांच्याच पुढच्यात आणून घेतल्या. कोणालाच मी माईक मध्ये तर कोणालाच मी सन्मान करत नाही ना, त्याच कारणाने आपलं गाडं व्यवस्थित. तरी सुद्धा
असे असे भरले आहे. कारण की तुम्ही बघा, खास करून आपल्या मंदिराशी जुडलेला कोणता समाज आहे? लेवा पाटील समाज आहे. मला एक अशी संस्था दाखवा, की जिथे 100 लेवा पाटील एकत्र असतील. कुठेच नाही आहे. एकत्र येतच नाही हा समाज आणि एकत्र येत नाही म्हणून दुसरे खाऊन जाता इथे. पण एकमेव आपलं हे मंदिर असं आहे, की इथे तरी सर्व एकत्र येऊन सत्संगामध्ये नाही दाखवा मला जळगावचं कोणतं स्थान आहे असं. भेडसेडवाला असेल, दुसरं तिसरं एक कोणीतरी सत्ताधीश असेल, नोकरीच्या कारणानं सर्वांना गोळा व्हावं लागत असेल, पण निस्वार्थपणाने एकत्र येणारं एक स्थान दाखवा. दुसरेही येता इथे, इथे बसतात. पण जे मंदिर बांधण्यामागे जे मुख्य जे हरिभक्त होते त्यामध्ये तुम्ही बघा, तर लहानसंही बांधायचं असलं तरी पण किती वर्ष निघून जात आहे. एवढं मोठं विशाळ उभं करून दिलं, तर ते भगवंताच्या कृपेने झालं. तरी सुद्धा कोणाला असं वाटतं की नाही तिथे तर मग त्यांचं नाव घेतलं जातं, तिथे तर त्यांचं नाव, ते बहाणे सर्व त्यांचे. हे पहिलं कारण आहे. तर मला एवढं कळालं. कारण की जे सत्य आहे ते तर आपण समजतोच आहे. तर त्यात असं समजायचं की यांची शापित बुद्धी झाली आहे. वचनामृत मध्ये भगवान काय म्हणता माहिती? शापित बुद्धी म्हणजे काय? तर ज्याला संतांचा किंवा हरिभक्तांचा वारंवार अवगुण येत असला किंवा चांगल्या प्रवृत्तीमध्ये पण जो चांगलं पाहू शकत नसला, त्याची बुद्धी शापित आहे. शापित आहे म्हणजे त्याला कुठेच चांगलं दिसत नाही आणि तो मंदिराची पायरी पण चढू शकत नाही. आला तरी सुद्धा त्याला इथे सुख येत नाही. त्याला म्हणतात शापित बुद्धी. तर हे सर्व जे असुर होते त्यांची बुद्धी शापित आहे. भक्तांना संत ऋषीजनांना त्रास द्यायचे. देवी माता त्यांच्या नाराज झाल्या तरी सुद्धा त्यांनी काय विचार केला की कृत्यांना आपण तयार करू. कृत्यांना बोलवल्या आणि कृत्यांना बोलवून आता एक कोटरा नावाची त्यामध्ये मेन कृत्या होती. तर कृत्या म्हणजे एक प्रकारची जशी गंधर्व एक प्रकारची जाती म्हणा की एक समाज आहे किंवा यक्ष एक प्रकारचा समाज आहे, त्या प्रकारे कृत्या एक प्रकारचा राक्षसी समाज आहे, स्त्री आहे. तर ही जी कृत्य आहे ज्यामध्ये जी कोटरा होती, ती कोटरा ही राक्षसिनी आहे. तिने स्वतःपासून अशा अनेक राक्षसिनी उत्पन्न केल्या आणि जशा सात्विक देव्या आहेत, आपण सरस्वती माताची उपासना करतो, लक्ष्मी माताची उपासना करतो, तशा माता पार्वतीचे 10 अवतार हे तामसी स्वरूपिणी आहे. शिव महापुराणामध्ये त्यांचे सर्व मंत्रविद्या आहेत. एक रात्रीमध्ये पण असे मंत्र आहे की तुम्हाला सिद्ध करू शकता. तंत्रविद्या आहे, पण तंत्रविद्याने या जीवाचा मोक्ष होत नाही. त्याला अंतिम समयामध्ये खूप दुःख सहन करावे लागतात आणि करोडो वर्षांपर्यंत त्याच्या जीवाचा उद्धार होत. इथे तो कोणाचं वाईट करतो, खराब करतो, पण ते 10-15 वर्ष, पण नंतर अनेकांना मी पाहिलाय वेडे होऊन गेले त्यामागे. हा, अनेक तुम्ही पण पाहिले असतील ना, सोनं काढायला गेले तिथेच पागल झाले. तर अनितीचं सोनं म्हणा, अनितीचं धन म्हणा, की अशा प्रकारची तंत्रविद्या त्याने कोणाचंही कल्याण झालं नाही. हे तंत्रविद्या वगैरे का निर्माण केली होती? तर आधी प्राण्यांचा त्रास होता, हिंसक प्राण्यांचा. आधी असुरांचा त्रास होता. तर त्या त्रासापासून ऋषी मुनींनी वाचण्यासाठी किंवा कोणाला जास्तच त्रास असला तर त्यापासून वाचण्यासाठी या मंत्रविद्या वगैरे होत्या. त्याचा जर दुसऱ्यांचं अहित करण्यासाठी उपयोग करण्यात आला तर मग ते जेवढं समोरच्याचं अहित करत आहे त्यापेक्षा हजारो पटीने अहित तुमचं होणार आहे. आपल्याकडे अनेकांकडे कंगन असतात माहिती, या विस्तारामध्ये अनेकांकडे कंगन पाहिले मी. पण मी पाहिलंय त्यांचा परिवार कधी सुखी होत, दिवसेंदिवस त्यांची परिस्थिती डाऊन होतच जाते. अनेकांना पाहिलंय की अंतिम अवस्थामध्ये त्यांची सेवा करणारं कोणी नाहीये. अंतिम 7-8 वर्ष खाटवरती पडून राहावं लागतं, अशी परिस्थिती घडत असते. म्हणून अहित करणारा तर कोणाचं दुसऱ्याचा जो वाईट करतो त्याला तर इथूनच भोगवून जायचं असं समजायचं. तर सर्व कोटरा ज्या होत्या
मला लक्षात येत नाहीये कोटरा जी स्त्री होती ना, एक कोणाची तरी माता होती, कोणाची तरी पत्नी होती. मला याद येत आहे तोपर्यंत बलिराजाच्या एक पत्नीचं नाव कोटरा होतं, असं काहीतरी आहे, किंवा बहिणीचं नाव होतं. मला ते भागवतजी मधलं एक लक्षात येत नाही, मी याद करतोय केव्हाचा. पण एक असुराच्या कोणाच्या तरी पत्नीचं नाव हे कोटरा होतं. तर तिने हजारो कृत्या उत्पन्न केल्या आणि आता सर्वचे सर्व जे असुर होते ते वाट पाहू लागले की आमचे शत्रू जे श्रीकृष्ण आहे ते केव्हा जन्माला येतील आणि आम्ही त्यांचा नाश करू. त्यानंतर धीरे धीरे या बाजूला भक्तीदेवी दिवसेंदिवस तेजस्वी होत गेल्या. यामध्ये 3 प्रकारच्या उपमा भक्तीदेवींना दिल्या आहेत. एक सावित्री सारखी, माता सावित्री ब्रह्माजीच्या पत्नी, त्यांचं नाव काय? सावित्री. एकमेव पुष्कर असं स्थान आहे की जिथे ब्रह्माजी सोबत माता सावित्री विराजमान आहे, राजस्थान मध्ये. तर त्या माता सावित्री सारख्या शोभू लागल्या. त्यानंतर माता देवहूती सारख्या तेजस्वी शोभू लागल्या आणि त्यानंतर माता अदिती सारख्या माता प्रेमवती शोभू लागल्या आहे. एवढं तेज होतं की आजूबाजूच्या गावांचे लोक पाहायला यायचे आणि माता भक्तीदेवी लाजून जायच्या आणि आता घराच्या बाहेरच निघत नव्हत्या. त्यामध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा दिवस आला. सासरेबुवांनी सांगितलं होतं की भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं व्रत करावं आणि धर्मदेव भक्ती मातांनी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी गणपती दादांचं व्रत केलं. त्यानंतर अश्विन शुक्ल अश्विन वद्य चतुर्दशीचा दिवस आला, जो अनेक शास्त्रांमध्ये हनुमानजी महाराजांचा प्रागट्य दिवस म्हटला जातो. त्या दिवशी हनुमानजी महाराजांचं व्रत केलं आणि धीरे 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 दिवसांवरती दिवस जाऊ लागले. 10व्या महिन्याचा प्रारंभ झाला आणि त्या समयी ब्राह्मणांनी मुहूर्त काढलं. त्या मुहूर्तामध्ये प्रसूती गृहामध्ये, आधी हॉस्पिटलमध्ये जायचे, आधीच्या काळामध्ये एक घर असायचं किंवा घरामध्ये जे खोली निर्माण करायचे, ज्याला प्रसूती गृह म्हटलं जायचं, ज्यामध्ये प्रसूती करण्यामध्ये ज्या स्त्रिया असायच्या. तुम्ही काही जास्त काळ नाही गेला या गोष्टीला, 20-25 वर्षापूर्वी अशा स्त्रिया होत्या की ज्या घरच्या घरीच प्रसूती करवत होत्या. तर प्रसूती करणाऱ्या, खरोखर पाहायला गेलो ना आपण, तर तो काळ एक अलगच होता. त्यामध्ये प्रसूती मधून जो उत्पन्न झाला आहे त्याला बघा, आपल्यामध्ये आणि आताच्या पिढीमध्ये फरक तुम्हाला कुठे दिसेल माहितीये? आता आधी आपल्याला आपल्या आजोबांप्रत्ये, आई वडिलांप्रत्ये जसा प्रेम होता, तसा प्रेम आताच्या पिढीला राहिलेला नाहीये. तशी लागणी पण राहिली नाहीये. मला आता एक जागेवरती गेलो ना, तर मला तेच सांगत होते. म्हणे, स्वामीजी तुम्ही जेव्हा शिकायचे म्हणे, तेव्हा आम्हाला माहिती होतं यांना मारून मारून तोडून टाकलं तरी पण हे म्हणतील की गुरु लवकरच नको सांगा, आम्ही इथेच राहू. आताची पिढी कशी आहे, चाललो आम्ही घरी, हे ठेवा तुमचं पुस्तक. हा फरक तुमच्यात पण आहे, तुमच्यातूनच आमच्यात येता म्हणजे तो आमच्यात पण फरक दिसून येतो. बरोबर आहे. तो पिढीचा फरक आहे. 5च वर्षामध्ये हा फरक पडला. आता कोणाला काहीच कोणी बोलू शकत नाही. काही गरजच राहिली नाहीये कोणाला. तर आता विचार करा, मातापासून जो उत्पन्न झाला आणि पोट फाडून जो आला, फरक तर असणारच आहे. तर त्या स्त्रियांना धर्मदेवांनी आमंत्रित केले आहे. ब्राह्मणांनी शुभ मुहूर्त काढलं. त्या मुहूर्तामध्ये भक्तीदेवींनी प्रसूतीगृहामध्ये प्रवेश केला आणि त्या समयी विक्रम संवत 1837 चालत होते. चैत्र महिना सुरू होता आणि त्या समयी 9वी तिथी आली आहे. पवित्र विरोधी नावाचं संवत्सर सुरू आहे. कोणतं संवत्सर? जेवढं लक्षात राहील तेवढं तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणतं संवत्सर? विरोधी नावाचं संवत्सर सुरू आहे. सूर्यदेव हे उत्तरायणमध्ये सुरू होते, उत्तरायणामध्ये होते. वर्षातून 2च असतात, उत्तरायण आणि दक्षिणायन. तर उत्तरायणमध्ये सूर्यदेव होते, वसंत ऋतू होती, सोमवार होता आणि पुष्य नक्षत्र होत आणि चंद्रमा
हा कर्क राशीमध्ये होतो. तर ह्या समयी आकाशामध्ये देवता सर्व आले. मला मुद्दामून ही कथा लांबवायची, कारण कित्येक वेळी संगीतच्या कारणाने, संगीत मध्ये आनंद उत्सवामध्ये आपण ही कथा विसरून जातो, पण खूप सुंदर यामध्ये स्तुती आहे. तुम्हाला यामधून थोडं नॉलेज मिळेल, खूप छान नॉलेज मिळेल. तर सर्व देवता आकाशामध्ये आले आणि आकाशामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्रादिक देवता, दिक्पाल सर्व स्वतःच्या पत्नींसोबत येऊन आणि धर्मदेवांच्या भुवनावरती येऊन भगवंताची प्रागट्याची वाट पाहू लागले आहे. आणि त्याच समयी ज्या दिवशी भगवान श्री रामचंद्र प्रकट झाले, तोच दिवस, रात्रीची वेळ 10 वाजून 10 मिनिटं झाले आहे आणि धर्मदेव यांच्या भुवनामध्ये भगवान सर्वप्रथम तेज स्वरूपाने प्रकट झाले. एवढं तेज धर्मदेवांच्या घरामध्ये प्रसरलं, धीरे धीरे संपूर्ण पृथ्वीवरती ते तेज प्रसरलं आणि धीरे धीरे सर्व ब्रह्मांडांपर्यंत ते तेज पोहोचलं आहे. आकाशामध्ये आलेले सर्वच सर्व देवता होते, ते सर्व देवता एक दुसऱ्यांना पाहू शकत नव्हते, अशी परिस्थिती झाली. कोणी एक दुसऱ्यांना नाही, स्वतःच्या शरीराकडे पण कोणी पाहू शकत नव्हते. आणि त्या समयी देवतांनी भगवंताची स्तुती केली आहे. नमस्ते तेज परम महसे पुष्टस्तमसे, नमो माया मया परपुरुष संचित्य वपुषे, नमो भूते भूते नियमन विधौ च स्थितवते, नमो भूया भूय परम पुरुषानंत गुणते. हे भगवान, तुम्ही सर्व प्रकार, तुम्ही सूर्याला पण प्रकाश देणाऱ्या, त्यानंतर यामध्ये खूप छान प्रार्थना केली की मायापासून जो अंधकार आहे, त्या अंधकाराला पण नष्ट करणारे तुम्ही आहात. पूर्ण ऐका, तेव्हाच तुम्हाला शेवटचं लक्षात येईल. अक्षरात्मक पुरुषांना पण तुमच्यापासूनच तेज प्राप्त होत असतं. आणि तुम्ही सर्व अंतर्यामी, जे अंतर्यामी स्वरूपाने सर्व जीव प्राणी मात्रांमध्ये निवास करून राहिलेले आहात. आणि असे अनेक कल्याणकारी गुण तुमच्यामध्ये आहे. आम्ही सर्वप्रथम तुम्हाला वंदन करतो. हे सर्वांनी आधी वंदन केले. नंतर सर्व देवतांनी भगवंताकडे स्तुती केली की तुमच्या एक रोम मध्ये 3.5 करोड रोम आहे आपल्या शरीरावरती. तर तुमच्या एक रोम मध्ये जेवढं तेज आहे, तेवढं तेज जर तुम्ही इथे प्रगट केलं, तर ते तेज पण कोणी पाहू शकणार नाही. असं तेज तुमच्या प्रत्येक रोम मध्ये निवास करून राहिलेलं आहे. हे तेज अक्षरात्मक पुरुष पण पाहू शकणार नाही. अक्षरात्मक म्हणजे भगवंताला सृष्टी उत्पन्न करण्याची इच्छा झाली, तेव्हा भगवंतांनी सर्वप्रथम स्वतःपासून अक्षरात्मक पुरुष उत्पन्न केले. म्हणजे भगवंताचं जे धाम असतं, भगवंतांना सृष्टी उत्पन्न करण्याची इच्छा झाली आणि अक्षरात्मक पुरुष उत्पन्न केले. त्यांच्यापासून अक्षरात्मक जे पुरुष आहे, अक्षर पुरुषांनी त्यानंतर पुढे प्रधान पुरुष उत्पन्न केले. प्रधान पुरुष त्यांनी स्वतःपासून विराट पुरुष उत्पन्न केले आणि विराट पुरुषापासून त्रिगुणी मायापासून हजारो ब्रह्मा विष्णू महेश उत्पन्न झाले. कळालं तुम्हाला? भगवंतापासून अक्षर पुरुष, त्यांच्यापासून पुढे सांगण्यात आलं प्रधान पुरुष, प्रधान पुरुषापासून विराट पुरुष आणि विराट पुरुषापासून ब्रह्मा विष्णू आणि महेश. प्रत्येक ब्रह्मांडाचे ब्रह्मा विष्णू महेश अलग अलग, सर्व शेवटी भगवंताचेच अंश आहे, पण अशा प्रकारे संपूर्ण मॅनेजमेंट करतात. तर अक्षरात्मक पुरुष हे पण हे तुमचं तेज पाहण्यासाठी सक्षम नाही, तर मग प्रधान पुरुषची गोष्टच कुठे आली, मग विराट पुरुषाची गोष्टच कुठे आली. आणि मायेपासून उत्पन्न झालेले आम्ही ब्रह्मा विष्णू महेश पण हे तुमचं, आणि हे देवता पण तुमचं तेज कधी पाहू शकत नाही. म्हणून तुम्ही हे तेज तुमचं संकलित करा आणि तुमच्या बाळ स्वरूपाचे आम्हाला दर्शन द्या. आणि त्या समयी
अशा प्रकारे प्रार्थना केली आणि म्हणून साक्षात भगवान श्रीकृष्ण हातामध्ये मुरली धारण केलेले, मस्तकावरती मोर पंख धारण केलेले आणि पिवळ पितांबर धारण केलेले, जसे वृंदावनामध्ये एकादशीच्या रात्रीला दर्शन दिले होते तसेच स्वरूप भगवंताचे धर्मदेव भक्तिमातांच्या समक्ष प्रकट झाले आहे. आणि प्रकट होऊन भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, हे धर्मदेव भक्तिमाता, मी तुम्हाला तुमच्या पूर्वजन्मांचं स्मरण करवतो. तुम्ही धर्म प्रजापती होते आणि या तुमच्या पत्नी भक्ती देवी या मूर्ती देवी होत्या. दुर्वासांचा शाप झाला आणि म्हणून तुम्हाला पृथ्वीवरती यावं लागलं. मी तुम्हाला वरदान दिलं होतं, तुमच्या घरी मी प्रगट होईल आणि ते नर नारायण स्वरूप एकत्र करून मी स्वयं तुमच्या घरी आज प्रगट होण्यास जात आहे. असे म्हणून भगवंतांनी बाळ स्वरूप धारण केले आणि माता भक्ती देवींच्या मांडीवरती खेळू लागले आहे. सुरत मुनी म्हणतात, हे प्रतापसिंह राजा, त्याच समयी संपूर्ण पृथ्वीवरती स्वर्गामध्ये आनंद आनंद व्याप्त झाला. देवता दुंदुभींचा नाद करू लागले, सर्वत्र मंगल गान होऊ लागले आहे. आकाशामध्ये अप्सरा सर्व नाचू लागले आहे. असुरांना त्रास होऊ लागला, सत्पुरुषांना आनंद झाला आहे. सर्वत्र शीतळ वारा वाहू लागला, आकाश स्वच्छ झाले. आकाशामधून देवता चंदनचे स्पर्श झालेले पुष्प, सुगंधिमान पुष्पांचा पाऊस करू लागले आहे. छपैयामध्ये सर्वत्र मंगल गीत गान होऊ लागले, सर्व नर नारी नाचू लागले आहे. सर्वत्र आनंद आनंद व्याप्त झाला आहे. सुरत मुनी म्हणतात, भगवान जेव्हा बाळ स्वरूपाने प्रगट झाले तेव्हा भगवंताचं स्वरूप कसं होतं? ऐकण्यासारखं आहे भगवंताचं स्वरूप. जोपर्यंत भगवंताच्या स्वरूपाला भक्त समजत नाही तोपर्यंत तो भगवंताला समजू शकत नाही. जसे बाहेर मूर्त्यांचे दर्शन करतो तशी मूर्ती आतमध्ये पण आपल्या पाहिजे. आणि बघा, आपल्या स्वामीनारायण संप्रदायामध्ये सर्वत्र लगभग भगवंताचे बाळ स्वरूपच आहे. तुम्ही जर काही स्थान सोडा, जसं की गोपीनाथजी महाराज, तर ते भगवंताचं किशोर स्वरूप आहे. पण हरिकृष्ण महाराज घ्या की घनश्याम महाराज घ्या, हे सर्वचे सर्व भगवंताचे बाळ स्वरूप आहे. तर बाळ स्वरूपाचं वर्णन इथे करण्यात आलेलं आहे. सर्व शिदे बसून जा, 2 मिनिटं डोळे बंद करा. मी इथून सांगतो भगवंताचं बाळ स्वरूप कसं आहे. सुरत मुनी प्रतापसिंह राजाला कसं सांगतात. 2 मिनिटं डोळे बंद करा. तर भगवान माता भक्ती देवींच्या मांडीवरती खेळत आहे. आषाढ महिन्यामध्ये आकाशामध्ये ढग पाणी घेऊन येतात आणि जसे काळेशार शोभत असतात तसं काळशार भगवंताचं, थोडं निळ्या रंगाचं भगवंताचं शरीर आहे. भगवंताचे अतिशय कोमळ असे चरण आहे, ज्यामध्ये उजव्या चरणामध्ये स्वस्तिक, जांबू, जव आदिक 9 चिन्ह आहे. अनेक ज्या रेष आहे त्या सुवर्ण सारख्या तेजस्वी दिसत आहे. डाव्या चरणामध्ये मत्स्य, त्रिकोण आदिक 7 चिन्ह आहे. भगवंताचं जे उदर आहे म्हणजे पोट, ते पिंपळाच्या पानासारखं सुंदर शोभत आहे. आणि त्या उदरावरती नाभीपासून आडव्या 3 रेष जात आहे. भगवंताच्या वक्षस्थळावरती श्री वत्सचं चिन्ह आहे. भगवंताच्या डाव्या बाजूला एक चमकणारं चिन्ह शोभत आहे. भगवंताच्या जे दोघी पण भुजा आहे, कमळच्या फुलासारखे अतिशय कोमळ आहे. भगवंताचं जे मुख आहे ते चंद्रमासारखं शोभत आहे. भगवंताच्या डाव्या गालावरती तीळ आहे आणि भगवंताच्या उजव्या कानामध्ये मध्यभागी तीळ आहे.
भगवंताचे जे मुख आहे त्यामध्ये भगवंताचे बाळ स्वरूपाचे दर्शन, त्यामध्ये भगवंताच्या मुखामध्ये दंतपंक्ती पण शोभत आहे. जन्माच्या वेळेस सुरत मुनींनी लिहिलं भगवंताच्या मुखामध्ये दंतपंक्ती आहे आणि दाडमच्या फळासारखी भगवंताची दंतपंक्ती, रक्तदार सफेद अशी भगवंताची सुंदर दंतपंक्ती शोभत आहे. पोपटासारखी भगवंताच्या पोपटाच्या नाकासारखी भगवंताची सुंदर नाक आहे. कमळासारखे, कमळाचं पाखडी असते त्या प्रकारे भगवंताचे डोळे आहे. अणिदार भगवंताचे डोळे आणि कानांपर्यंत भगवंताचे डोळे जात आहे आणि मागच्या कोपऱ्याला भगवंताचे लालशार डोळे दिसत आहे. विशाळ कपाळ आहे आणि मंद मंद भगवंत हसत आहे. पिवळ पितांबर धारण केलेला आहे आणि वाकडे केस भगवंताच्या मस्तकावरती शोभत आहे. आणि त्या समयी आकाशामध्ये हजारो देवता, देवी, गंधर्व, अप्सरा सर्व भगवंताची स्तुती करत आहे. धर्मदेव हजारो ब्राह्मणांना दान देत आहे. अनेक प्रकारांचे वाजिंत्र वाजत आहे. माता भक्ती देवींना अभिनंदन देण्यासाठी हजारो स्त्रिया छपैयाच्या माता भक्ती देवींच्या आजूबाजूला उभ्या आहे. भगवंताचे दर्शन करून अतिशय प्रसन्न होत आहे. सर्व देवता भगवंताची स्तुती करत आहे. धर्मदेव भक्ती माता पण भगवंताची स्तुती करत आहे. सप्तर्षी आले, सप्तर्षींनी भगवंताची स्तुती केली आहे. वाणी मंगल रूपिणीं च हसितम यस्यास्ति वै मंगलम नेत्रे मंगलदे च दुर्विलसितम नृणां परम मंगलम वक्रम मंगलकृच्च पादचलितम यस्याखिला मंगलम सोया मंगलमूर्तिरासु जगतो नित्यम क्रियान मंगलम. सुरत मुनी म्हणतात सर्व सप्तर्षी येऊन भगवंताची स्तुती करू लागले. डोळे उघडून घ्या. त्यानंतर अद्भुत स्तुती केली आहे की भगवंताची वाणी कशी आहे. प्रभू तुमची वाणी हे मंगळ स्वरूप आहे. तुमचे हसणे हे मंगळ स्वरूप आहे. तुमचे नेत्र हे मंगळ स्वरूप आहे. तुमचे भुजा हे मंगळ स्वरूप आहे. मुखारविंद, गाल, तुमच्या सर्व क्रिया या मंगळ स्वरूप आहे आणि तुम्ही संपूर्ण विश्वाचे मंगळ स्वरूप आहात. म्हणजे या स्तुतीवरून आपण असं समजायचं की आपण शुकन पाहण्यासाठी दुसरी तिसरीकडे जातो, मुहूर्त पाहतो, पण आपण सकाळी आपल्या दिवसाची सुरुवात भगवंताच्या दर्शनापासून करा तर आपला संपूर्ण दिवस हा मंगळ जातो. कारण भगवान हे मंगळ आहे. आपलं गणपतींचं नाव नाही मंगलमूर्ती, तर भगवंताचे सर्वच स्वरूप हे मंगलकारी आहे. तर त्यानंतर धर्मदेवांनी 16 संस्कार केले. 16 संस्कार धर्मदेवांनी केले. ते 16चे 16 संस्कार आपण उद्याच्या दिवशी ऐकू. जर तुम्हाला भविष्यात कधी अशी इच्छा झाली की मला नातू झाला, नात झाली आणि मला त्याचे 16 संस्कार करायचे आहे किंवा आहे त्यांचे बाकी राहिलेले संस्कार मला करायचे आहे, तर ते संस्कार आपल्याला माहिती पाहिजे. माहिती असले तर आपण करू शकतो. बाकी आपल्याला एकच संस्कार माहिती आहे की कान टोचल्याशिवाय लग्न होत नाही. हा एक संस्कार बाकी राहिला आहे. तर बाकीचे पण संस्कार आपण केले पाहिजे. तर ते उद्याच्या दिवशी 16 संस्कारांची कथा आपण ऐकू. सहजानंद स्वामी महाराज की जय. श्रीपतीं श्रीधरं सर्वदेवेश्वर भक्तिधर्मात्मजं वासुदेवं हरे माधवं केशवं कामदं कारणं स्वामिनारायणं नीलकण्ठं भजे.
सहजानंद स्वामी महाराज की जय. स्वामी नारायण.